देवघरातील दिवा लावताना या सामान्य चुका टाळा. परंपरा, श्रद्धा आणि योग्य पद्धत. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही. श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक अशी जागा असते जिथे आपण काही क्षण थांबतो, मन मोकळं करतो आणि परमेश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ती जागा म्हणजे आपलं देवघर आणि त्या देवघरात रोज लावणार जाणारा एक छोटासा दिवा. आपली संस्कृती हजारो वर्षापासून श्रद्धेचं, आशेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जाते. पण कधी विचार केला आहे का, आपण दिवा का लावतो? फक्त एक परंपरा म्हणून की त्यामागे काही आणखी अर्थ दडलेला आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिवा लावताना अनेक घरांमध्ये पाळल्या जाणाऱ्या परंपरा, त्यामागील सांस्कृतिक अर्थ आणि काही व्यवहार गोष्टी समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्यासाठी नाही, तर आपल्या परंपरा समजून घेण्यासाठी आहे. दिवा म्हणजे काय? भारतीय संस्कृती दिव्याची ज्योत ज्ञानाची प्रतीक मानली जाते. असा अंधार दूर करण्यासाठी प्रकाश लागतो, तसंच अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाची गरज असते, असं आपल्या पूर्वजांनी प्रतिकात्मक रूपात सांगितलंय. म्हणूनच देवघरात दिवा लावणं हे केवळ धार्मिक कृती नसून मन एकाग्र करण्याची एक सुंदर सवय आहे. सकाळी आणि संध्याकाळचा दिवा तुम्ही पाहिला असेलच ना. अनेक घरामध्ये सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुमारास दिवा लावण्याची परंपरा आहे. संधिकाळ असं म्हटलं जातं. हा दिवस आणि रात्रीचा मधला बदलाचा काळ असतो. यावेळी 2 मिनिट शांत बसून प्रार्थना करणं किंवा नामस्मरण करणं अनेक कुटुंबामध्ये आजही जपलं जातं. यामुळे दिवसभराची धावपळीत मनाला थोडा विराम मिळतो. एक छोटी गोष्ट. एका गावात एक लहान मुलगा रोज आजीला विचारायचा, "आजी, तू रोज दिवा का लावतेस?" आजी हसायची आणि म्हणायची, "दिवा देवाला दाखवण्यासाठी नाही रे, आपल्या मनाला आठवण करून देण्यासाठी आहे की कितीही अंधार असला तरी एक छोटीशी ज्योत पुरेशी असते." त्या मुलाला त्यावेळेस फारसं काही समजलं नाही, पण मोठ्या झाल्यावर जीवनात अनेक कठीण प्रसंग आले आणि प्रत्येक वेळी त्याला आजीचे ते एक वाक्य आठवायचं, "अंधार कितीही मोठा असो, एक दिवा पुरेसा असतो." देवघरातील दिवा लावताना पहिली गोष्ट, अनेक घरांमध्ये दिवा लावण्यापूर्वी देवघर स्वच्छ करण्याची सवय असते. यामागे भीती नाही, तर नीटनेटकेपणात आहे. जशी आपण एखाद्या मानाचा पाहुणा येणार असेल तर घर आवरतो, तसेच श्रद्धेच्या जागेलाही स्वच्छ ठेवण्याची एक सुंदर सवय आहे. धूळ, कोमेजलेले फुलं, सांडलेले तेल हे वेळोवेळी साफ केल्याने देवघर प्रसन्न दिसतं आणि दिवा लावणंही अधिक सुंदर दिसतं. दिवा लावताना घाई करू नका. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण मोबाईल हातात, मनात ऑफिसचा विचार आणि एका मिनिटात दिवा लावून निघून जातात. पण आपल्या परंपरेचा उद्देश फक्त दिवा पेटवणं नव्हता, तर 2 मिनिटं मन शांत करणं होता. म्हणून दिवा लावताना शक्य असेल तर काही क्षण शांत बसा, एक छोटी प्रार्थना करा किंवा फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. मनाला मिळणारी शांतता हीच त्या दिव्याची खरी भेट आहे. पण दिवा लावण्यापूर्वी आणखी एक अशी गोष्ट आहे जी अनेक जण नकळत विसरतात आणि ती फक्त परंपरेसाठी नाही, तर सुरक्षिततेसाठीही तितकी महत्त्वाची आहे. ती कोणती हे आपण जाणून घेणार आहोत. दिव्याची वात, तेल आणि योग्य काळजी. मागच्या भागात आपण दिवा हा केवळ प्रकाश नसून श्रद्धा, शांतता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. पण दिवा लावताना काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर देवघर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि नीटनेटकं राहू शकतं. आज आपण अशाच काही परंपरा आणि व्यवहार गोष्टी समजून घेणार आहोत. दिवा लावण्यापूर्वी हात स्वच्छ असावेत का? अनेक घरांमध्ये देवघरात जाण्यापूर्वी हात पाय धुण्याची परंपरा आहे. या मागचा हेतू फक्त धार्मिक नाही. बाहेरून आल्यावर हात स्वच्छ केल्याने
स्वच्छताही राखली जाते. श्रद्धेच्या जागी स्वच्छतेला महत्त्व देणं ही आपल्या संस्कृतीची सुंदर सवय आहे. तुपाचा दिवा की तेलाचा दिवा हा प्रश्न अनेकांना पडतो. खरं म्हणजे याचं एकच उत्तर आहे. काही कुटुंबामध्ये तुपाचा दिवा लावण्याची परंपरा आहे, तर काही ठिकाणी तिळाच्या तेलाचा किंवा इतर तेलाचा दिवा लावला जातो. हे बहुतेक वेळा घरची परंपरा, कुलाचार किंवा स्थानिक रीतिरिवाजावर अवलंबून म्हणून फक्त हाच दिवा योग्य आणि बाकी सर्व चुकीचं असं म्हणलं योग्य नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट श्रद्धा आणि मनाची एकाग्रता. वात कशी असावी? पूर्वी घरातली कापसाची वात तयार केले जायचे. आज तयार वाती सहज मिळतात. कोणतीही वात वापरा, पण ती स्वच्छ असावी. जर वात खूप मोठी असेल तर ज्योत जास्त मोठी होऊन तेल लवकर संपतं आणि जर खूप लहान असेल तर दिवा लवकर विझू शकतो. म्हणून मध्यम आकाराची वात वापरणं अनेक घरांमध्ये सोयीचं मानलं जातं. दिवा कुठे ठेवावा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दिवा पडेल अशा ठिकाणी ठेवू नका. पडद्याजवळ, कागदाजवळ किंवा ज्वलनशील वस्तूजवळ दिवा ठेवणं टाळा. घरातील दिवा स्थिर आणि सुरक्षित जागेत असावा. ही केवळ परंपरा नाही, तर घराच्या सुरक्षिततेसाठीचा प्रश्न आहे. एक छोटी कथा. अक्कलकोट जाणारे एक गृहस्थ दररोज घाईघाईत दिवा लावायचे. एके दिवशी त्यांच्या आजोबांनी विचारलं, बाळा, दिवा लावतोस पण 2 मिनिटं बसतोस का? ते म्हणाले, वेळच मिळत नाही. आजोबा हसले आणि म्हणाले, दिव्याला वेळ लागत नाही, मनाला लागतो. त्या दिवसापासून त्या गृहस्थाने दिवा लावल्यानंतर फक्त 2 मिनिटं शांत बसायची सवय लावली. त्यांना जाणवलं दिवसभराचा ताण थोडा कमी होतोय. देवघरात सांडलेले तेल. कधीकधी दिवा भरताना थोडं तेल सांडलं ते तसंच ठेवू नका, कारण त्यामुळे धूळ साचते आणि घसाऱ्यासाठी धोका असतो. छोट्या गोष्टी पण या सवयी घर अधिक सुंदर बनवतात. दिवा लावताना मनात काय असावं? अनेकदा लोक विचारतात, दिवा लावताना काय मागावं? याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. कोणी आरोग्यासाठी प्रार्थना करतो, कोणी कुटुंबासाठी, कोणी फक्त धन्यवाद देतो. पण कधीकधी काहीही न मागता फक्त कृतज्ञता व्यक्त करणं ही देखील एक सुंदर प्रार्थना असू शकते. मित्रांनो, दिवा हा केवळ परंपरा नाही, तर दररोज स्वतःची 2 मिनिटं संवाद साधण्याची संधी आहे. पण दिव्याबाबत अजूनही काही अशी समजूत आहेत, त्यामुळे अनेक लोक गोंधळतात. दिवा विझला तर काय? एकापेक्षा एक जास्त दिवे लावू शकतो का? अखंड दिव्याची परंपरा काय आहे? आणि देवघरातील दिवा लावताना लोक नकळत करतात त्यात आणखी काही चुका, हे आपण सविस्तर बघणार आहोत. दिवा विझला तर काय? परंपरा काय सांगते? मित्रांनो, आत्तापर्यंत आपण दिव्याचं महत्त्व, दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि काही व्यवहार गोष्टी समजून घेतल्या. पण आजही अनेक मनात काही प्रश्न असतात. दिवा अचानक विझला तर पुन्हा लावावा का? याचा काही अर्थ असतो का? चला, आज हे शांतपणे समजून घेऊया. दिवा विझला तर घाबरायचं का? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. दिवा विझला म्हणजे काही वाईट घडणार नाही असा निष्कर्ष काढण्याचं कारण नाही. दिवा अनेक साध्या कारणांनी विझू शकतो. तेल संपलं, वात छोटी होणं, हवेचा जोर किंवा नकळत लागलेला धक्का. म्हणून अशावेळी घाबरण्याऐवजी शांतपणे दिवा पुन्हा लावा. श्रद्धा भीतीवर नव्हे तर विश्वासावर उभी असते. परंपरा काय सांगते? अनेक घरांमध्ये दिवा विझल्यावर वात नीट करून थोडं तेल घालून पुन्हा दिवा लावण्याची पद्धत आहे. काही जण वेळी छोटी प्रार्थना करतात. काही जण श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेचं नाम घेतात. या प्रथा घराघरानुसार बदलू शकतात. दिवा म्हणजे आठवण. आपले पूर्वज प्रत्येक गोष्ट प्रती
शतकातून शिकवत होते. दिवा विझला तर पुन्हा लावावा लागतो. तसंच जीवनातही कधी धैर्य कमी होतं, कधी आशा कमी होते. पण जसं आपण दिवा पुन्हा पेटवतो, तसंच स्वतःलाही पुन्हा उभं करायची गरज असते. हीच दिवा मागण्याची खरी शिकवण आहे. एक छोटी कथा. एक वृद्ध आजोबा दररोज संध्याकाळी दिवा लावायचे. एक दिवस त्यांच्या नातवाने विचारलं, आजोबा रोज तोच दिवा का लावता? आजोबा हसले. म्हणाले, दिवा देवासाठी नाही रे, माझ्यासाठी आहे. तो मला रोज आठवण करून देतो की आजचा दिवस कसा गेला याचा विचार कर. त्या दिवसापासून तो नातूही दिवा लावल्यानंतर 2 मिनिटं शांत बसू लागला. वर्षांनी तो म्हणाला, माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली सवय दिवा लावणं नव्हती, तर दिवा लावल्यानंतर स्वतःशी बोलणं होती. अखंड दिव्याची परंपरा. काही घरांमध्ये विशेष प्रसंगी अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे. ही अनेक कुटुंबाची श्रद्धा आहे. पण अखंड दिवा लावताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. दिवा स्थिर जागी असावा, ज्वलनशील वस्तूपासून दूर असावा आणि घरात कोणी लक्ष ठेवू शकेल अशा व्यवस्था असावी. श्रद्धेसोबत जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक दिवे लावले तरच जास्त पुण्य मिळतं का, हा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर श्रद्धेचे मोजमाप दिव्याच्या संख्येने होत नाही. एक दिवा मनापासून लावलेला आणि शांत मनाने केलेली प्रार्थना ही अनेक दिव्यांपेक्षा अधिक महत्त्वाची असू शकते. कारण देवाला वस्तूपेक्षा भावना प्रिय असतात, असं आपल्या संतांनी सांगितलं आहे. मुलांना काय शिकवावं? लहान मुलांना दिवा लावायला शिकवा, पण त्याहून महत्त्वाचं दिव्याचा अर्थ समजून सांगा. त्यांना सांगा, हा प्रकाश चांगुलपणाचा आहे, सत्याचा आहे, दुसऱ्यांना मदत करणाऱ्याचा आहे. तेव्हा दिवा ही केवळ कृती राहत नाही, तर संस्कार बनतो. मित्रांनो, देवघरात दिवा फक्त तेल, वात आणि ज्योत याचं नाव नाही, तो आपल्या घरातील शांततेचं, संस्कार आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. म्हणून दिवा लावताना भीती बाळगू नका, अंधश्रद्धा पसरू नका. फक्त स्वच्छ मनाने आणि कृतज्ञतेने तो दिवा प्रज्वलित करा. कारण खरा प्रकाश दिव्यात नसतो, तो आपल्या विचारांमध्ये असतो. श्री स्वामी समर्थ सर्वांना.